एकदम असं कोणाचाही रस्ता असू दे तो इंटिग्रेटेड प्लॅन बनवा, बरोबर आहे. आम्ही अपॉइंट केले सर ऑलरेडी डिझायनर. रिंग रोडच्या खाली पण आपण सर्व्हिस रोड ठेवलेला आहे. आता काय झालंय? ऍडिशनल करता येईल सर. नाही, आता काय झालंय, पाणी निघायला जागा नाही, पाणी तिथेच राहतं खाली, खालून पाणी येतंय, साईडनी पाणी येतंय, त्याच्यामुळे तुम्हाला किती तुम्ही काय त्याच्यात रस्ते केले तरी टिकणार नाहीत. म्हणून आता जे आपण करतोय हे आता त्यांना हे परमनंट सोल्युशन होईपर्यंत हे इमिजिएट ताबडतोब रिलीफ जे आपला स्टोन वॉटर ड्रेनेज ड्रेनेज करून द्यायचे, त्याच्यात पाणी निघून जातील. मग सर ते काय ते मेन प्रॉब्लेम त्याच्यामुळे येतो, ते पाणी पिटे साचतो. हा म्हणजे काय होईल, हे परमनंट सगळं होऊन जाईल ना, कायमस्वरूपीचं चाकरी. जास्त प्रॉब्लेम एमआयडीसीत नाहीये. एमआयडीसीच्या बाहेरची इंडस्ट्री वाढली आहे. रिंग रोड आणि याच्या कनेक्शन मध्ये फार प्रॉब्लेम आहे. सर रिंग रोडला आपण खाली सर्व्हिस रोड देतोय, तर एमआयडीसी इच्छा असेल तोही कॉन्क्रिटिंग करून देऊ आपण. फक्त त्यांनी मग ते आपल्याला पण चांगलं expenditure- होईल. कारण आपण दोन्ही साईडला आपण जवळपास 20-20 मीटरचा सर्व्हिस रोड ते साहेब चांगलं होईल, तो पण ते additional तो connectivity करून होईल. टाका, तो पण तो ऍडिशनल पण करा. शॉर्ट टर्म मध्ये एन्क्रोचमेंट आहेत ते बारीक रोड मध्ये, ते सगळे आम्ही लिस्ट बनवलेलं आहे आणि सगळे आम्ही फुल फोर्स देऊन आणि ते PMID हे करून क्लिअर करून टाकतो, ज्याच्यामुळे जे आणखी थोडी स्पीड वाढेल. हा बरोबर.